धाराशिवमधील महायुती फिसकटली आहे। जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पाहायला मिळतोय। शिवसेना धाराशिव नगर परिषदेची निवडणूक स्वतंत्र लढणार आहे। जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी या संदर्भात घोषणा केली। जागा कमी दिल्याने महायुतीतून बाहेर पडण्याचा शिवसेनेचा निर्णय। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची शिवसेनेची ताकद कमी असल्याचं सांगत भाजपने शिवसेनेला डावललंय। यानंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। धाराशिवमध्ये शिवसेनेने 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले आहेत। या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत आता माहिती तुटल्याचे नाराजी व्यक्त करत आता शिवसेनेनं महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत नेमकं काय ठरलं हे बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा संघटक सुधीर अण्णा पाटील आहेत। अण्णा, काय झालं होतं नेमकं आणि कशी काय तुटली माहिती सगळी? खरं तर ही महायुती व्हावी यासाठी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठे प्रयत्न केले आणि सरनाईक साहेबांनी या शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आमच्या मुंबईमध्ये 2 बैठका घेतल्या आणि खरं तर महायुती व्हावी आमची भूमिका होती। याच्यामध्ये एकत्र लढल्यामुळे दोघांचाही फायदा होता। दोघांचे नगरसेवक दोघांचे कार्यकर्ते लढले असते आणि जास्तीचे नगरसेवक आले असते। परंतु ज्यावेळेस या बैठका सुरू झाल्या आणि चर्चासत्र सुरू झालं त्यावेळेस आमचे आदरणीय नेते राजनजी साळवी साहेब आणि उपनेते आदरणीय आमदार चौगुले साहेब यांच्यावर ह्या चर्चा होत होत्या। कुठंतरी ज्यावेळेस फिसकटाची शेवटच्या दिवशी नाही, पहिल्याच दिवशी आम्हाला ज्यांनी हे सांगितलं होतं की तुमचे आम्ही 8 ते 12 नगरसेवक देऊ आणि त्याच्यावर ते मान्य होतं आणि आम्ही ते मान्य केलं होतं। कुठंतरी युतीची ही जी बोलणी आहे ही थांबली पाहिजे यासाठी आम्ही ते मान्य केलं होतं। येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक हा त्या प्रभागातला प्रमुख असेल, त्यामध्ये नगराध्यक्ष किंवा आमदार खासदार कोणी येऊन लोडबोड करणार नाही हे मी आज वचन देतो। तर सुधीर पाटील त्यांनी सांगितलं की आता शिवसेना ही सोबळा लढून आता मोठ्या जागाही निवडून आणण्याचा त्यांनी संकल्प केलाय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।